मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। 20 ते 25 मिनिटे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। रेल्वे विस्कळीत झाल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तर बुधवारी सकाळी देखील मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता। बदलापूर स्थानकाच्या जवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने बुधवारी देखील रेल्वे उशिराने होत्या। तर आजही ऐन कामाच्या वेळेला सकाळी मध्य रेल्वे उशिराने धावते। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने सध्या लोकल गाड्या सुरू आहेत। तर आपल्या प्रतिनिधी या भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी भाग्यश्री, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। सुमारे 20 ते 25 मिनिटे सध्या लोकल उशिराने धावतात। नक्कीच, खरं तर सकाळी 5:11ची जी लोकल होती ती जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने आली। त्यानंतर 5:17ची जी अंबरनाथ सीएसटी जी धीमी म्हणजे स्लो रुळावरची जी लोकल होती ती देखील जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने आली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सकाळी देखील एवढ्या पहाटे गर्दी झालेली पाहायला मिळाली प्लॅटफॉर्मला। इतकंच नव्हे तर काल देखील जर बघितलं तर बदलापूरमध्ये जे रेल्वे रुळाला तडे गेले होते तेव्हा रेल्वे लोकल उशिरा धावत होत्या। त्यामुळे काल देखील तितकीच मोठ्या प्रमाणात गर्दी होती। याचं जे ट्विट आहे ते स्वतः माजी आमदार राजू पाटील यांनी देखील केलं होतं। डोंबिवली स्टेशनवरची गर्दी त्या ट्विटमध्ये त्यांनी दाखवली होती। आणि आज देखील जर बघितलं तर सकाळपासून धीम्या लोकल ज्या आहेत, ज्या स्लो रुळावरून धावणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या 20-25 मिनिटं उशिराने असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर त्यानंतर 5:22ची जी लोकल आहे, जी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल धावते रेल्वेच्या, ती काढण्यात आली आणि त्या लोकलमध्ये इतर प्रवाशांना चढण्यास बंदी आहे। त्यामुळे त्या लोकलमुळे देखील आणखीन उशीर झाला। या इतकंच नव्हे तर जे ज्या पट्ट्यामध्ये इगतपूर आणि जो नाशिक पट्टा आहे, कर्जत कसाऱ्याचा जो भाग आहे, तिथे पाऊस असल्यामुळे लोकल उशिरा धावत होती। व्हिजिबिलिटी जी होती ती दिसत नव्हती असं सांगण्यात येतंय। मात्र आता जर बघितलं तर सकाळची वेळ आता सुरू झालेली आहे, चाकरमान्यांची निघण्याची वेळ झालेली आहे आणि आता तरी लोकल वेळेत धावणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण कालच्यासारखा जर पुन्हा गोंधळ झाला तर नक्कीच ह्याचा परिणाम जो आहे तो चाकरमान्यांवर होईल। भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।